नमस्कार मित्रांनो, मी शैलेश सावंत आपलं स्वागत करतो आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मालवणी मुंबईकर। जसं की आजपर्यंत आपण व्हिडिओ बघत आला त्याच्यासाठी धन्यवाद। तर मी काही व्हिडिओज ट्रॅव्हलिंगचे टाकलेले आहेत, काही एज्युकेशनचे टाकलेले आहेत, काही व्हिडिओ मी टाकलेले आहेत फिशिंगचे। तर आज मी परत एक सिरीज चालू करतोय जे की एज्युकेशन रिलेटेड असणार आहे। म्हणजे ॲक्च्युली कसं आहे, आज जर तुम्ही स्कूल कॉलेजेस किंवा तुम्ही कुठेही ऑफिसेसमध्ये जाल, एक्सेल ही खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे जिथे काही खूप शिकण्यासारखं आहे। तर मी ह्याच्यामध्ये तुम्हाला जसे की फॉर्म्युलाज असतात एक्सेलमध्ये, जसं की व्ही लुकअप असतो, एच लुकअप असतो, मग त्यानंतर सम इफ असतं, सम इफ इज असतं, व्ही लुकअप असतं, मग त्यानंतर पिवट टेबल आहे, पीपीटी आहे, मग जे चार्ट बनवू शकता तुम्ही। हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओज दाखवणार आहे जेणेकरून जास्तीत जास्त नॉलेज सगळ्यांना भेटत जाईल या माझ्या यूट्यूबच्या चॅनल माध्यमातून। आणि जसं की काही शिकणारे आहेत ज्यांना एक्सेल थोडंफार येतं पण फॉर्म्युलाज माहीत पाहिजे आहेत, किंवा जे अनुभवी आहेत पण ते विसरलेले आहेत, अशा लोकांसाठी मी हा यूट्यूब चॅनलमध्ये काही फॉर्म्युलाज दाखवणार आहे। आज आपण भेटणार आहोत PC वरती, मी दाखवणार आहे तुम्हाला सम इफ आणि सम इफ इज हा फॉर्म्युला। तुम्ही बघत राहा चॅनलला। जर आवडत असेल तुम्हाला हा व्हिडिओ तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जातील एज्युकेशन रिलेटेड, ट्रॅव्हलिंग रिलेटेड। आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या चॅनलला जास्त प्रतिसाद भेटेल। धन्यवाद। तर नमस्कार मित्र, हा आपला जो काही स्क्रीन आहे याच्यामध्ये आपण समिफचा फॉर्म्युला लावला। माझ्याकडे डेटा आहे, इथे समिफ लावायचा आहे फॉर्म्युला। माझ्याकडे डेटामध्ये वेंडरचं नाव आहे, मला काउंट काढायचे आहे त्याचे। काउंटचा शेवटचा बघा हा रो आहे तो काउंटचा आहे हा वाला। आणि इकडे जो आहे डेटा आहे, डेटा म्हणजे वेंडरचे नाव आहेत ABCDEFG जे पण आहेत, पण ते लाईनीनुसार नाहीत, वर्षभराचा डेटा आहे। आता याला कसं आपण सम इफ फॉर्म्युला लावायचा तो दाखवतो मी तुम्हाला। इकडे इज इक्वल टू सम इफ ब्रॅकेट ओपन, मग त्यानंतर आपल्याला त्या शीटवरती जायचं आहे। आता ही वेंडरची नावं आहेत ती आपल्याला घ्यायची आहेत पूर्ण। हे बघा असे घेतली, कॉमा लावला, मग परत आपल्याला वेंडर घ्यायचा आहे। वेंडर A घेतलेला आहे मी, कॉमा लावला, मग त्यानंतर परत मला त्या डेटाच्या शीटमध्ये जायचं आहे आणि काउंट घ्यायचा आहे। काउंट घेऊन ब्रॅकेट क्लोज केलेला आहे, एंटर केलेला आहे। हा बघा हा डेटा आहे, इथे आलेला आहे आपल्याला। तर आता हा मी ड्रॅग करणार, कंट्रोल D करून ड्रॅग केलेला आहे। आणि आपण एकदा रँडमली एकदा चेक करून घेऊ की डेटा बरोबर आहे का। बघा हा काउंट आहे हा वेंडरचा। मग मी फिल्टर लावतो, इकडे मी वेंडर सिलेक्ट करतो, एंटर करतो, मी काउंट घेतो याचा सम, हा बघा खालती। ओके, बरोबर आहे सम, म्हणजे आपला फॉर्म्युला बरोबर आहे। म्हणजे हा आहे सम इफचा फॉर्म्युला। तुम्हाला परत एकदा पाहिजे तर हा वाला डेटा चेक करू आपण। फिल्टर लावला, हा बघा हा वाला फिल्टर लावूया, हा डेटा सिलेक्ट केला, हा काउंट घेतला, हा बघा खालती काउंट आलाय। आणि हा मॅच करू आपण शीटमध्ये जाऊन, हा बघा सेम काउंट आहे। मग असा असतो हा फॉर्म्युला लावायची पद्धत। मी तुम्हाला आता सम इफ इज दाखवतो। तर हा बघा आता आपण लावूया सम इफ इजचा फॉर्म्युला। जसं की सम इफ इजचा फॉर्म्युला सेम डेटा घेतलेला आहे मी, इथे काउंट आहे मला, आणि इथे मला जे आहे डेटा व्हॅलिडेशन करायचं आहे। तर मी डेटामध्ये जाऊन डेटा व्हॅलिडेशन सिलेक्ट केलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी लिस्ट सिलेक्ट केलेली आहे। आता हा डेटा मी इकडे एक डेटा टाकणार, जसे की 55, 65, 75, 86 हे आपल्याकडे मॉडेल नंबर आहेत। मॉडेल नंबर टाकणार याच्यामध्ये 55, 65, 75, 86 आणि 98। ठीक आहे, आता इथे
मला ड्रॉपडाऊन येणार ॲटोमॅटिकली, कारण मी डेटा व्हॅलिडेशन लावलेलं आहे याला. आता डेटा व्हॅलिडेशन लावल्यानंतर आता मला सम इफ इजचा फॉर्म्युला लावायचा आहे. 110 पण टाकू, मग बघूया आपण डेटा व्हॅलिडेशनमध्ये 110 येत आहे का वरती ड्रॉपडाऊनमध्ये. हा बघा 110चा आलेला आहे. ठीक आहे, आता मी ते 65 सिलेक्ट करतो. आता हा जो आहे डेटा आहे आपला मगाशी दाखवलेला, हा जो आहे मॉडेल नंबर आहे. हा बघा 55, 65, 75, 86 हे मॉडेल नंबर आहेत. आणि हा क्वांटिटी आहे आणि हे वेंडरची नाव आहेत. ठीक आहे, आता मला हे इयरली डेटा आता मला लावायचं आहे सम इफ इज. तर इज इक्वल टू सम इफ इज ब्रॅकेट ओपन. मग मी डेटामध्ये जाईन, डेटामध्ये मी पहिले तर जे क्वांटिटी आहे ती सिलेक्ट करेन पूर्ण, कॉमा. मग मी जो आहे डेटा सिलेक्ट करेन, वेंडरचे नावं, कॉमा. मग मी पहिल्या शीटवर येईन जिथे मला प्रेझेंटेशन करायचं आहे, त्याच्यामध्ये मी वेंडरचं नाव घेईन, कॉमा. मग मी परत डेटाच्या शीटमध्ये जाणार आणि मला काय पाहिजे आता, काउंट पाहिजे, म्हणजे मॉडेल नंबर पाहिजे. तर मॉडेल नंबरचा हा पूर्ण सिलेक्ट करेन आणि कॉमा. मग त्यानंतर हा वरचा डेटा व्हॅलिडेशन घेईन आणि ह्याला लॉक करेन, फ्रीज करेन. ही सेल F4ने एकदा प्रेस केल्यावर फ्रीज झाली, ही एंटर करेन, ब्रॅकेट क्लोज करून. हा बघा हा डेटा आलेला आहे. आता हा मी ड्रॅग करेन. पहिले एक चेक करू आपण डेटा व्हॅलिडेशन बरोबर घेतलं आहे की. जर डेटा व्हॅलिडेशन लॉक नाही केलं तर तो एक एक नंबर खालती येतो. हे बघा ओके आहे. मग आता पूर्ण ही शीट जी आहे खालीपर्यंत ड्रॅग करेन. बघा हा काउंट आलेला आहे मला वर्षभराचा मॉडेल नंबर वाईज. हे बघा आपण तसंच जसं आहे सम इफ चेक केलं तसं आपण रँडमली एक चेक करू. $75 आणि हा माझा काउंट आहे. एक मिनिट, हा हे बघा ॲटोमॅटिकली चेंज होणार आहे. जसं तुम्ही मॉडेल नंबरवरती चेंज केलं डेटा व्हॅलिडेशनमध्ये ड्रॉपडाऊनमध्ये, ते ॲटोमॅटिकली काउंट चेंज होत आहे. आता हा डेटाचा एला हा काउंट आहे क्वांटिटीचा. मग आता मी क्वांटिटीमध्ये जाऊन फिल्टर लावेन, मॉडेल नंबर सिलेक्ट करेन, मग डेटा सिलेक्ट करेन आणि मी चेक करेन. हे बघा खालती बघा काउंट, आणि तिकडे डेटामध्ये काउंट चेक करू. हे बघा सेम आहे. ठीक आहे, असा असतो हा सम. एकदा अजून दुसरा पण चेक करू रँडमली. परत मी हा डेटा गेलो, सिलेक्ट केला, एंटर केला, काउंट चेक केला. हा बघा खालती काउंट आहे. आणि पहिल्या शीटवरती जाऊन, सॉरी चुकीचं, ओके. हां हे बघा हा काउंट आहे. आता मी त्या शीटला जातो, मेन शीटला प्रेझेंटेशनचा. हा बघा काउंट मॅच झाला आहे. तर असा हा सम इफ इजचा फॉर्म्युला तुम्ही लावू शकता. अजून एज्युकेशनल व्हिडिओसाठी तुम्ही बघत राहा. चॅनल सबस्क्राईब करा. मी सांगितलेलं बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून आपल्याला अपडेट्स भेटत जातील. शेअर करा जास्तीत जास्त लोकांसाठी. थँक्यू.